नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला तर कळत असेल का आजचा विषय काय आहे म्हणून. पाठीमागे आपलं शेत आहे, इथं ऊस आहे आणि समोर गव्हाची शेती आहे. ते गव्हाचं पीक दाखवण्यासाठी तुम्हाला मी आज शेतामध्ये आले. फवारणी पण करायची होती, म्हटलं चला त्या माध्यमातून तुम्हाला सांगता पण येईल का गावामध्ये किती भेसळ आहे किती नाही म्हणून. कारण मागच्या वर्षी 2 वर्ष झाले तेव्हा आम्ही गव्हाचं पीक घेतलं होतं. त्याला एवढा असं कोणता तालुका कोणता जिल्हा हुकलाच नाही का. त्या पहिल्या वर्षी कशी भेसळ नव्हती जास्त. आणि तो व्हिडिओ नेमकं तेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, तेव्हा मी व्हिडिओ माझ्याकडे टाकायला नव्हता म्हणून तो व्हिडिओ मी सहज टाकून दिला. त्यावेळेला एवढा छान रिस्पॉन्स भेटला तर का बस. पूर्ण महाराष्ट्रातून फोन आले ते, म्हणजे असं तालुका जिल्हा काय म्हणतात ते, खेडेगावातून शहरातून प्रत्येक याच्यातून कॉल आला होता आम्हाला. 1 वर्ष आम्ही बी दिलं, पण ह्या वर्षी काय बी कुणाला दिलंच नव्हतं का. त्यामध्ये ना भरपूर भेसळ झाली होती. त्यामुळं तर मी तुम्हाला बॅक तर हे वेदिका K9चा प्लॉट आहे आपला. हे बघा एवढा, याच्यामध्ये भरपूर भेसळ आहे. म्हणजे 20% म्हटलं तरी चालन, 20 ते 25% इतपत भेसळ आहे. त्यामुळे आम्ही कुणाला बियाणं दिलं नव्हतं. ज्यांनी त्यांनी असे काही आम्ही नाही म्हटलं तरी ते बी घेऊन गेलेत आणि ते त्यांची भेसळ काढणार आहे. आम्ही पण भेसळ काढणार आहे, कारण भेसळ काढायला एकदम सोपी आहे. सोडून यायची का? असं राहिलं. ते गेले फवार मार म्हणून पप्पा भरून दिला, तर ते गेले आता फवारणी मारला. तर मी बसले ते आंब्याचं झाड केले बघा, आंब्याचं झाड आहे. तर म्हटलं चला तेवढंच 5-10 मिनटं त्यांचा पंप मोकळा बसतात, मग पुन्हा भरून द्यावं लागतं पाण्याने. औषध तेच टाकतात, नको परत कमी जास्त प्रमाण व्हायला, त्यामुळे मग औषध सगळं तेच टाकत असतात. मी टाकत होते, पण या वर्षी नाही, तेच टाकू राहिले. कांद्याला त्याला आणि गव्हाला पण तणनाशकचा पण त्याला तेच टाकत होते, कीटकनाशकला पण तेच टाकतात. मी नाही टाकत, तेच टाकतात. आंब्या खाली अशी भारी झोपी बघ. आंब्याचं झाड एवढी दाट सावली मस्त. तिकडं पपईचं झाड आहे, पपाया भरपूर आहे पण डोळा नाही पडलेला. आणि नारळ झाड पण आहे. इकडं ऊस आहे, इकडं सीताफळीचं झाड आहे, पलीकडं पाठीमागं गहू आहे. डांगराचं झाड आहे, म्हणजे वेल आहे डांगराचा. शेतामध्ये छान वाटतं. आता उन्हाळा पण लागला, त्यामुळे ऊन पण जास्त लागतंय. आता फेब्रुवारी महिना लागलाय, म्हणजे संक्रांतीपासून ऊन जास्त लागायला लागलंय. आता आज 2 फेब्रुवारी, म्हणजे 2 तारीख आहे आज. हेरण ते हा, तो 2 पंप होते ना. हा, वारं नाही एवढं तरी बरं आहे. वाऱ्याने जास्त औषध उडतं. फोन तर लय बाबा, सारखे फोन. हॅलो, आपले नारळ पाडून न्यावं लागत आहे ना. काय मी वर चढू का? मी एवढी हलकी नाही वर चढून जायला.
त्याचा वास नसून येत ना. मी खरंच म्हटले कुणाला तरी म्हणायचं ना, मागच्याच कशी 3 पोते काढले ते, 2 पोते आहे अजून. ते काय लोकच घेऊन जातात, आपल्याला तर कधी भेटत नाही, आपण येत नाही इकडं. कसले कवळे आता हे मधलं नारळ बघा ना, वाळलेत ते. कधी पावसात गळात्या का नारळ? जागेवर पाणी असलं काहीच वाटत नाही हो. डॉक्टर तर शिकलेलं जाम चालते, माझे हात पाय दुखत. गेले मारले अजून टाकले. अगं बाई कोणती जाण चवणी हे. हा निर्मला का ते निर्म्याच सांडलं म्हणून तशी. यांची सगळ्यांची कांदे आगाच असते नाही ना. शेवट आहे ना आता पंप हा को. याला होऊन खालचा मारायचा परत. कांद्याला मारायचा काच खाली घ्या ना. तुम्ही हाय बाहेर तिकडे करते बरं, आम्ही लोकांचे लेकर आहे. आता मी तिकडे काढणार होते ना. आमचा फवारा मारत झाला, आता आम्ही चाललोय घरी. सगळ्या 6 टाक्या मारल्या, याच्या 2-3 फवारणी केल्या होत्या. आता शेवटची फवारणी असेल ना हा, कारण याच्या अजून दाणे थोडे बारीक बारीक आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊ दाखवते कसा गहू येतो. आता मी डायरेक्ट गावामध्ये आले, तुम्हाला दाखवतात फवारणी झाली तर म्हटलं तुम्हाला जवळून दाखव गहू कसा आहे म्हणून. मी बाहेरून रोड म्हणजे बांधावरून दाखवत होते गहू, तर लांबून कळत नसेल तर मी जवळ आता दाखवते. हे बघा त्याची पानाची रुंदी ते बघा, खाली फुटवा. पेरतानेच मुळात बारीक म्हणजे पातळ पेरला होता, जेणेकरून फुटवा चांगला होतो. त्यामुळं आता याच्यामध्ये भेसळ पण आहे, त्याच्यामुळं हा भेसळीचा उंच गेलेला. भेसळ लगेच समजते, कारण भेसळ उंच असते आणि जो आपले मेन व्हरायटी आहे ती छोटी असते, त्याच्यामुळे भेसळ लगेच समजून येते. तर गव्हाचा प्लॉट असा आहे, तर तुम्हाला मी वावरात येऊन दाखवलंय. खूप जणांचे कॉल आले की तुम्ही आम्हाला बियाणं वगैरे देत नाही, म्हणून म्हटलं चला तुम्हाला भेसळ किती आहे ते प्रत्यक्षात दाखवते. भरपूर काही भेसळ आहे, त्यामुळे आम्ही दिलं नाही. एक शेतकऱ्याला फसवल्यासारखं होतं. भेसळची ओंबी कोणती आहे? हीच ना. हा ही उंच वाढली सांगितलं ना मग. ही भेसळीची आहे बघा, तिची हाईट पण जास्त आहे. आणि बिना भेसळीची ही का अहो, ही बिना भेसळीची. अजून यातले दाणे वगैरे नाही भरले. मी पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी करल. अबे बांधाचा हे नाही, बिना भेसळचा हे बघा, यात भेसळच नाही अजिबात. याची पानं वगैरे बघा पूर्ण रुंद आहे. तर चला
व्हिडिओ इथंच एंड करते, खूप ऊन झालंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेतकरी या माणसांना सपोर्ट करत जा. बाय बाय.